नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युवा अकॅडमीमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद भरती या अनुषंगाने विचारले जाणारे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न. जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. चला मित्रांनो, प्रश्न पहिला असा आहे मित्रांनो, ऑगस्ट 2018 पर्यंत एअर इंडियाचे विद्यमान अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण होते? प्रश्न क्रमांक 1, ऑगस्ट 2018 पर्यंत एअर इंडियाचे विद्यमान अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण होते? पर्याय क्रमांक 1 अजय सिंग, पर्याय क्रमांक 2 प्रदीप सिंग खरोला, पर्याय क्रमांक 3 आदित्य घोष, पर्याय क्रमांक 4 कलानिधी मारन. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 प्रदीप सिंग खरोला. प्रश्न क्रमांक 2 असा आहे मित्रांनो, 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या हिंदी मीडियम चित्रपटात मुख्य भूमिका कोणी केली होती? 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या हिंदी मीडियम चित्रपटात मुख्य भूमिका कोणी केली होती? पर्याय क्रमांक 1 नवाजुद्दीन सिद्दीकी, पर्याय क्रमांक 2 राजकुमार राव, पर्याय क्रमांक 3 इरफान खान, पर्याय क्रमांक 4 अक्षय कुमार. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 इरफान खान. प्रश्न क्रमांक 4 असा आहे मित्रांनो, नुकतेच राम लक्ष्मण उर्फ विजय पाटील यांचे निधन झाले, ते एक डॅश. पर्याय क्रमांक 1 जलतरणपट्टू, पर्याय क्रमांक 2 अभिनेते, पर्याय क्रमांक 3 नृत्य दिग्दर्शक, पर्याय क्रमांक 4 संगीत दिग्दर्शक. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 संगीत दिग्दर्शक. प्रश्न क्रमांक 4 निळा ध्वज म्हणजे? पर्याय क्रमांक 1 सर्वाधिक दूषित किनारपट्टी, पर्याय क्रमांक 2 सर्वात स्वच्छ किनारा, पर्याय क्रमांक 3 सर्वाधिक निर्यात करणारा किनारा, पर्याय क्रमांक 4 सर्वाधिक आयात करणारा किनारा. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 सर्वात स्वच्छ किनारा. प्रश्न क्रमांक 5 ऑगस्ट 2018 पर्यंत एअर इंडियाचे विद्यमान अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण होते? ऑगस्ट 2018 पर्यंत एअर इंडियाचे विद्यमान अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण होते? पर्याय क्रमांक 1 अजय सिंग, पर्याय क्रमांक 2 प्रदीप सिंग खरोला, पर्याय क्रमांक 3 आदित्य घोष, पर्याय क्रमांक 4 कलानिधी मारन. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 प्रदीप सिंह खरोला. प्रश्न क्रमांक 6 ट्रस्ट सिटीजमध्ये कौशल्य प्रशिक्षणासाठी भारतातील पहिले प्रधानमंत्री कौशल्य केंद्राचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले? ट्रस्ट सिटीजमध्ये कौशल्य प्रशिक्षणासाठी भारतातील पहिले प्रधानमंत्री कौशल्य केंद्राचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले? पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 कोलकाता, पर्याय क्रमांक 3 हैदराबाद, पर्याय क्रमांक 4 नवी दिल्ली. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी कोणते राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य आहे? खालीलपैकी कोणते राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य आहे? पर्याय क्रमांक 1 कर्नाटक, पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 3 उत्तर प्रदेश, पर्याय क्रमांक 4 हरियाणा. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 8 भारतातील पहिली मुलींची शाळा कोणी सुरू केली? भारतातील पहिली मुलींची शाळा कोणी सुरू केली? पर्याय क्रमांक 1 महर्षी कर्वे, पर्याय क्रमांक 2 महात्मा फुले, पर्याय क्रमांक 3 पंडिता रमाबाई, पर्याय क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 महात्मा फुले. प्रश्न क्रमांक 9 छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? पर्याय क्रमांक 1 सिंहगड, पर्याय क्रमांक 2 शिवनेरी, पर्याय क्रमांक 3 राजगड, पर्याय क्रमांक 4 रायगड. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 रायगड. प्रश्न क्रमांक 10 विधानसभा सदस्याची किमान वय किती वर्षे असते? विधानसभा सदस्यासाठी
किमान वय किती वर्षे असते? पर्याय क्रमांक 1 21 वर्ष, पर्याय क्रमांक 2 30 वर्ष, पर्याय क्रमांक 3 25 वर्ष, पर्याय क्रमांक 4 18 वर्ष. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 25 वर्ष. प्रश्न क्रमांक 11 असा आहे मित्रांनो, महाराष्ट्रातून राज्यसभेचे किती सदस्य निवडले जातात? महाराष्ट्रातून राज्यसभेचे किती सदस्य निवडले जातात? पर्याय क्रमांक 1 17, पर्याय क्रमांक 2 19, पर्याय क्रमांक 3 18, पर्याय क्रमांक 4 21. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 18. प्रश्न क्रमांक 12 असा आहे मित्रांनो, चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण? चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण? पर्याय क्रमांक 1 युरी गागारिन, पर्याय क्रमांक 2 राकेश शर्मा, पर्याय क्रमांक 3 नील आर्मस्ट्रॉंग, पर्याय क्रमांक 4 एडविन ऑल्ड्रिन. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 नील आर्मस्ट्रॉंग. हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 13 भारत व पाकिस्तान या देशांदरम्यान कोणती सीमारेषा आहे? भारत व पाकिस्तान या देशादरम्यान कोणती सीमारेषा आहे? पर्याय क्रमांक 1 रॅड क्लिफ, पर्याय क्रमांक 2 मॅकमोहन, पर्याय क्रमांक 3 ड्युरांड, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 रॅड क्लिफ. प्रश्न क्रमांक 14 भारतातील सर्वाधिक जिल्हे असणारे राज्य कोणते? भारतातील सर्वाधिक जिल्हे असणारे राज्य कोणते? या प्रश्नाचे पर्याय आहेत मित्रांनो पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 गुजरात, पर्याय क्रमांक 3 राजस्थान, पर्याय क्रमांक 4 उत्तर प्रदेश. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 उत्तर प्रदेश. या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 15 असा आहे मित्रांनो, सैनिकी पेशी असे कोणत्या पेशींना म्हटले जाते? सैनिकी पेशी असे कोणत्या पेशींना म्हटले जाते? पर्याय क्रमांक 1 पांढऱ्या पेशी, पर्याय क्रमांक 2 तांबड्या पेशी, पर्याय क्रमांक 3 रक्तबिंबिका, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 पांढऱ्या पेशी. प्रश्न क्रमांक 16 असा आहे मित्रांनो, आगरताळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? आगरताळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? पर्याय क्रमांक 1 मेघालय, पर्याय क्रमांक 2 मिझोराम, पर्याय क्रमांक 3 नागालँड, पर्याय क्रमांक 4 त्रिपुरा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 त्रिपुरा. प्रश्न क्रमांक 17 दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे कोणत्या नदीचे आहे? दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे कोणत्या नदीचे आहे? पर्याय क्रमांक 1 कृष्णा, पर्याय क्रमांक 2 गोदावरी, पर्याय क्रमांक 3 कावेरी, पर्याय क्रमांक 4 नर्मदा. या नद्यांपैकी भारतातील सर्वात मोठे खोरे कोणत्या नद्यांचे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 गोदावरी. प्रश्न क्रमांक 18 भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 दिल्ली, पर्याय क्रमांक 2 बेंगलोर, पर्याय क्रमांक 3 मुंबई, पर्याय क्रमांक 4 कोलकाता. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 मुंबई. प्रश्न क्रमांक 19 सूर्यमालेत पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता? सूर्यमालेत पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता? पर्याय क्रमांक 1 मंगळ, पर्याय क्रमांक 2 शनी, पर्याय क्रमांक 3 बुध, पर्याय क्रमांक 4 शुक्र. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 मंगळ ग्रह. हा ग्रह सूर्यमालेत पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 20 कोणाचा जन्मदिवस भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो? कोणाचा जन्मदिवस भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 1 डॉक्टर होमी भाभा, पर्याय क्रमांक 2 जगदीश चंद्र बोस, पर्याय क्रमांक 3 सी.व्ही. रमन, पर्याय क्रमांक 4 ए.पी.जे. अब्दुल कलाम. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 सी.व्ही. रमन. हे उत्तर बरोबर आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.